नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी माधुरी आज तुम्हाला 6 ते 6 या टिपक्यांची अगदी सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी काढून दाखवणार आहे. चला तर मग 6 ते 6 खूपच सुंदर असे आपण टिपके मांडून घेऊयात. पहा अशा पद्धतीने. चला तर अशा पद्धतीने आपले टिपके हे मांडून झालेले आहेत खूपच सुरेख पद्धतीने. तर आपण याच्यानंतर रेघा मारून घ्यायचे आहेत. तर किती ते किती टिपके मारायचे हे पहा. प्रथमतः आपण पहा पूर्ण 6 लाईन आहेत, त्याला आपण एक रेघ मारलेली, त्याच्या खालच्या साईडला उभ्या अशा 2 रेघा, आडव्या अशा 2 रेघा 6-6 टिपक्यांचे मांडून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर त्याच्या मधल्या साईडनेही त्याच प्रकारे 4 टिपके जोडून घ्यायचे आहेत, उभे आणि आडवे 2-2. चला तर आपण आता जे लास्टचे जे टोक आलेले आहेत 2, त्याला आपण चौकोन करून घेणार आहोत. जे 6वे टिपके आहेत बाहेरचे एकदम अशा पद्धतीने जोडून आपण चौकोन तयार करून घेणार आहोत. 4 चौकोन अशा पद्धतीचे तयार होत आहेत. व त्यानंतर आपण मधल्या साईडला 5-5 रेघा या काढून घेणार आहोत. चला तर मग काढून घेऊयात. पहा अशा पद्धतीने 1 2 3 4 आणि हे 5. अशाच पद्धतीने राहिलेल्या 3 बाजूस आपण 5 रेघा या काढून घ्यायच्या आहेत, अगदी सुरेख आणि सुंदर पद्धतीने. आता तिसऱ्या घरामध्ये आपण काढत आहोत 5 लाईन्स. पहा तर किती सुरेख पद्धतीने काढत आहोत आपण. आता लास्टचे घर जे राहिलेले आहे त्या घरामध्ये आपण काढत आहोत. 3 4 आणि ही 5. चला तर मग आता याच्यानंतर आपण चौकोनामध्ये चॉकलेटी रंग आपण भरत आहोत. तुम्ही लाल भरू शकता किंवा गुलाबी रंग, तुम्हाला जो आवडेल तो रंग भरू शकता. पहा अशा पद्धतीने आपण आता 4ही चौकोनांमध्ये एकदम सुरेख पद्धतीने आपण हा रंग हाताच्या साहाय्याने भरणार आहोत. पाहावर आता आपला लास्टचा कप्पा राहत आहे. 4ही बाजूंना आपण अशाच पद्धतीने मस्त असा रंग देऊन घेत आहोत. रंग देऊन झाल्याच्या नंतर आपण त्याच चौकोनाला 5-5 लाईन या काढून घेणार आहोत आपण. पहा कशा पद्धतीने काढणार आहे ते. त्याच्या आधी आपण आतल्या साईडला पिवळ्या रंगाने 4 कळ्या काढून घेणार आहोत. 1 2 3 आणि ही चौथी, आणि नंतर मधल्या साईडने रेघा काढून घ्यायच्या आहेत. आता याच्यामध्ये आपण टिपका देणार आहोत एक चॉकलेटी रंगाचा. आता याच नंतर आपण चौकोनाला म्हणल्याप्रमाणे आपण चला तर आता रेघा काढून घेऊ चौकोनाच्या बाजूने. 2 हे 3 आणि हे 4. तर अशा पद्धतीने आपण या रेघा काढून घेणार आहोत 4-4. पहा आता दुसऱ्या साईडला पण असेच आपण काढणार आहोत. 1 2 3 आणि हे 4. चला तर मग अशाच पद्धतीने आपण 4ही बाजूंना रेघा काढून ह्या अशा जॉईंट करून घ्यायच्या आहेत. पहा लास्टची रेघ पहिल्या चौकोनाला, मग दुसरी रेघ नवीन तयार केलेल्या चौकोनाला, तिसरी रेघ परत नवीन केलेल्या, आणि चौथी रेघ त्याहूनही
लास्टची जी रेघ आहे त्या रेघेला आपण जोडणार आहोत. चला तर अशा पद्धतीने आता आपण दुसऱ्या चौकोनालाही वरच्या साईडने आपण 4 रेघा आधी काढून घेतोय, सुबकता आणि समानता आली पाहिजे म्हणून. आणि त्याच्यानंतर आपण आतल्या चौकोनाला या रेघा जोडणार आहोत. चला तर त्या पद्धतीने आपण या वरच्या साईडला राहिलेल्या तिन्ही चौकोनांना आपण वरच्या साईडनी या रेघा अशा पद्धतीच्या काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही ही रांगोळी कोणत्याही सणाला, ओकेजनला किंवा अंगणासमोर, दारासमोर नेहमी काढू शकता. अगदी सोप्या पद्धतीने काढतोय आपण आणि खूपच सुंदर व छान दिसणारी अशी रांगोळी आहे. अशा पद्धतीने आपण पुढच्या या रेघा जोडून घ्यायच्या आहेत. थोडंसं त्याला वाढवायचं आहे आणि मधल्या चौकोनाला आपण हे जोडून घेत आहोत. पहा. चला तर आता राहिलेले चौकोन आपल्याला अशाच पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत. थोडीशी रेघ वाढवायची आणि खालच्या साईडला जोडायची आहे. आपल्या ज्या खालच्या रेघा आहेत चौकोनाच्या त्या फार छोट्या झाल्यात, त्यामुळे आपल्याला खालच्या साईडला थोडासा स्पेस कमी वाटतोय. चला तर आता लास्टच्या भागालाही आपण अशाच पद्धतीने चौकोन काढून घेत आहोत. अगदी सुरेख आणि सुंदर अशी दिसणारी आणि खूपच सिंपल अशी रांगोळी आहे. फक्त कुठले पॉईंट कुठं जोडायचे हे लक्षात आलं की खूप इझी होऊन जाते. तर आता 2 चौकोनांच्या मध्ये आपण कमळ काढणार आहोत. पहिल्यांदा एक कळी आपण काढून घेत आहोत. नंतर पाकळ्या आपण 2-2 काढणार आहोत. अशा पद्धतीने कळ्या काढून झालेल्या आहेत चारही बाजूनं. तर त्याला पाकळ्या काढून घेऊयात आपण. आधी ह्याच्यासाठी काढल्या कळ्या की चारही बाजूला समांतर अशा आल्या पाहिजेत यासाठी. अशा पद्धतीने आपण या पाकळ्या काढून घेत आहोत. अशाच नवनवीन रांगोळ्या पाहण्यासाठी नेहमी लाईक व शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे नवीन नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व इझिली पाहता येतील. चला तर आता आतल्या कळीला आपण हा चॉकलेटी रंग देऊन घेणार आहे. पहा अशा पद्धतीने. तर चारही बाजूंना आपल्या कमळाच्या कळ्यांना कलर देऊन झाल्याच्या नंतर आपण मधल्या साईडला चौकोनाच्या पिवळ्या रंगाचे डॉट्स हे ठेवून घेणार आहोत. पहा तर किती सुंदर अशी वाटत आहे रांगोळी. तुम्ही ही रांगोळी लक्ष्मीच्या समोर रोज काढू शकाल, इतकी सुंदर आहे. कमळाची रांगोळी नेहमी काढली पाहिजे देवघरासमोर. देवघर अगदी प्रसन्न असं वाटतं यामुळे. पहा किती सुंदर आणि छान अशी रांगोळी आलेली आहे. तर आपण आता जर चौकटीसमोर ही रांगोळी काढत असू तर आपण चौकटीला कशी आपण काढेल रांगोळी हे तुम्हाला मी दाखवत आहे. पहा याच्यासमोर चौकटीच्या समोर आपण एक कमळासाठी पाकळी काढत आहोत. आधी कळी काढलेली आहे, मग त्याला आपण 4-4 पाकळ्या किंवा 5 पाकळ्या तुम्हाला जेवढी जागा अवेलेबल असेल त्यानुसार अशा पद्धतीने सुरेख असं कमळ काढून घ्यायचं आहे. किंवा देवघरासमोर देवघर
चला तर अशा पद्धतीने आपला कमळ हा काढून झाल्याच्या नंतर आत एक छोटी पाकळी काढून बाजूच्या पाकळ्यांमध्ये आपण काड्या काढून घेणार आहोत. एक डॉट ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर आतल्या साईडने रेघ ओढायची आहे. पहा अशा पद्धतीने. आता याच्यानंतर कमळाच्या साईडला आपण 1 2 3 4 5 अशा रेघा काढून घेणार आहोत दोनही साईडला. पहा त्याच्यानंतर 2 लाईनला आपण लाल रंग देणार आहोत आणि 2 लाईन्सना पिवळा रंग. पहा मधल्या पाकळीला आपण लाल रंग दिलेला आहे. त्याच्यानंतर दोन्ही बाजूंना लाल असा कलर देणार आहोत. चुकून माझ्याकडनं पांढरा झाला, आता हा लाल कलर. अशा पद्धतीने आपली ही रांगोळी पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद.